हाय, मी आहे प्रशांत गोठणकर. 40 लाखाचं बजेट आणि करंजाडेमध्ये 1 BHK पाहिजे. बरेचसे क्लायंट येत आहेत असे की 40 लाखामध्ये 1 BHK करून द्या, पण साधी गोष्ट नाहीये, कारण करंजाडेचे 1 BHKचे रेट्स थोडे जास्त आहेत सध्या. अशा क्लायंटसाठी ज्यांचं बजेट 40 किंवा त्यापेक्षा थोडं कमी आहे, त्यांच्यासाठी करंजाडेमध्ये, कारण करंजाडे एक बेस्ट प्रेफरन्स आहे. एक 24 आवर्स वॉटर असतं आपल्याकडे, इलेक्ट्रिसिटी असते, सिडको आहे, सगळं प्रॉपर, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, वेल डेव्हलप मार्केट आहे. तर लोक इथेच जास्त करून प्रेफरन्स देत आहेत. अदरवाईज काय होतं की म्हणजे ह्या अदरवाईज लोकांना कुठेतरी आतमध्ये सिडको नाही ना अप्रूव्ड, खूप थोडे दूर स्टेशन पासून असे प्रोजेक्ट्स बघायला लागतात. तर त्यांना करंजाडे ऑप्शन्स असतो, पण आता जर 38चं बजेट असेल, 39चं बजेट असेल, तर करंजाडेत 1 BHK मिळणं मुश्किल झालंय, स्पेशली रेडी टू मूव्ह मध्ये, किंवा असं जर एक 3-4 वर्ष जुन्या बिल्डिंग मध्ये रिसेलच्या मुश्किल झालंय. तर 1 BHKचे ऑप्शन्स माझ्याकडे काय आहेत अशा क्लायंट्ससाठी? तर मी तुम्हाला एकतर प्रॉपर सेक्टरमध्ये, म्हणजे सेक्टर 6 मध्ये माझ्याकडे एक चांगल्यापैकी फ्लॅट आहे. तो आहे 36+ टॅक्सेसमध्ये, G+4 मध्ये. तो व्हिडिओ नंतर येणार आहे, नक्की बघा. आणि आज मी तुम्हाला आर सेक्टर मधला माझ्याकडे 2 फ्लॅट आलेले आहेत. त्यांचं प्राइसिंग आहे 37+ टॅक्सेस आणि 3 वर्ष ते 4 वर्ष जुनी बिल्डिंग आहे. लॉबी बघा, G+4 चीच बिल्डिंग आहे, पण केवढी मोठी लॉबी आहे. म्हणजे हा छोटा प्लॉट नाहीये. नॉर्मली G+4 मध्ये कसं होतं की प्लॉट साईज खूप छोटी असते आणि त्याच्यामुळे लॉबी वगैरे मिळत नाही. तर तो सेक्टर 6चा फ्लॅट सांगतोय, तो पण चांगल्यापैकी मोठ्या प्लॉट साईजवर आहे. आणि इथे पण एक फ्लॅट आहे आणि इकडे पण फ्लॅट आहे. दोन्ही फ्लॅट दाखवून देतो तुम्हाला, ऑलमोस्ट रेप्लिका आहे. हा बघा, हा 1 BHK अवेलेबल आहे. हा तसं बघायला गेलं तर 13x9चा लिव्हिंग आहे, पण ह्याला तुम्ही एक्सटेंड करू शकताय. ऑलमोस्ट 2.5-3 फुटाचं तुमचा लिव्हिंग वाढू शकतोय. म्हणजे तुम्ही जर का एक्सटेंड केलं, ह्याची OC आलेली आहे, ह्याचं सोसायटी रजिस्टर झालेली आहे. आणि आर सेक्टरमध्ये हा फ्लॅट अवेलेबल आहे. आणि इथे पार्किंगला एम्पल स्पेस आहे. ऑब्व्हियसली ओपन पार्किंग आहे, पण नॉर्मली 4 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये नसते जास्त पार्किंग, तर इथे पार्किंग स्पेस आहे. हा जो टॉयलेट बाथरूम एकत्र आहे, ह्याला तुम्हाला जर वाटलं तर ह्याला सेपरेटही करू शकता, इथे डोर करू शकता तुम्ही. डिपेंड आहे, म्हणजे जर तुम्हाला तशी रिक्वायरमेंट असेल तर. आणि किचन वगैरे प्रॉपर सायझेस मध्ये आहे. किचनला आणि बेडरूमला तुम्हाला बाल्कनीज वगैरे नाहीयेत किंवा छज्जे पण नाहीयेत, पण लिव्हिंग मध्ये जो तुम्ही लिव्हिंग 16 फुटाच्या आसपास एक्सटेंड करू शकता. पण तुम्हाला आता ग्रिल वगैरे सगळं झालेलं आहे. ग्रिल आहेत, प्रॉपर एकदम असं रेडी टू मूव्ह मध्ये आहे. याच्यात काही काम नाहीये फ्लॅटमध्ये. तर करंजाडेमध्ये बघत असाल तर हे G+4 चे माझ्याकडे 2 फ्लॅट आहेत. दुसरा फ्लॅट ऑलमोस्ट सेम आहे, पण आपण तुम्हाला दाखवून देऊया. रेप्लिका आहे, त्या साईडला आहे. आणि दुसरं मी तुम्हाला सांगितलं, सेक्टर 6चा व्हिडिओ एक थोड्या दिवसात मी घेऊन येतो. तो पण फ्लॅट खूप मोठा प्रशस्त आहे, 4 फूट बाल्कनी आहे त्याला. तर हा बघा, हा दुसरा फ्लॅट आहे. हा आपला जो दुसरा फ्लॅट आहे, हा अवेलेबल आहे आपल्याला सेलिंगसाठी. ऑलमोस्ट सेम आहे, त्यात जास्त काही फरक असा नाहीये फ्लॅटमध्ये. तर करंजाडेमध्ये ऑब्व्हियसली आमच्याकडे इतके सारे ऑप्शन्स असतात, आणि न्यू आणि अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये देखील बरेचसे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. हा, आता व्हिडिओज आपण बनवतो कारण काय की आपल्याला लोकांना जस्ट कळवायला की आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, पण असं नाही की व्हिडिओज टाकतो म्हणजेच ऑप्शन्स असतील. ऑप्शन्स आमच्याकडे कायम असतात. करंजाडे सारख्या एरियात तर खूपच आहेत. आता मी कामोठे, खांदेश्वर स्टेशनच्या जवळ, खांदा कॉलनी, न्यू पनवेल, त्या साईडचे बरेचसे व्हिडिओज कव्हर करणार आहे, येणार आहे ह्या पिरियडमध्ये. बरेचशा रिसेल आणि नवीन प्रॉपर्टीज त्या देखील जरूर बघा. पुष्पकनगर मध्ये देखील आपल्याकडे खूप चांगले डील्स आहेत. ऑल ओव्हर पनवेलमध्ये, म्हणजे टाउनशिप्स असतील किंवा सिडको नायना अप्रूव्ड प्रोजेक्ट असतील, एक कम्प्लीट पॅकेज आपल्याकडे असणार आहे. आणि प्राईम आणि बजेट प्रॉपर्टीज देखील आपल्याकडे असतात. तर हा जो फ्लॅट आहे करंजाडेचा, चांगली डील आहे. आपण सांगतोय 37+ टॅक्सेस. जर तुमचं पेमेंट टर्म्स कसं असेल त्यावर डिपेंड असेल पुढचं निगोशिएशन. तर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर मला लवकर कळवा, कारण ह्या बजेटमध्ये आपल्याकडे जास्त फ्लॅट्स येत नाहीयेत करंजाडेमध्ये. तर तुम्हाला व्हिजिट करायचे, लवकरात लवकर या. हे 2 फ्लॅट आहेत. सेक्टर 6 मधला एक फ्लॅट आहे, त्याचा व्हिडिओ पण मी घेऊन येणार आहे. साईट व्हिजिटसाठी मला कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.